फ्रेंड्स, उन्हाळा चालू झाला असला तरी सकाळच्या ह्या वातावरणामध्ये एक वेगळीच जादू आहे. हे कुणबी आम्हाला बोलतात शेतकरी, चल मग गेला यांचा शेतावरी. सोडून बैलाची जोडी सजून बैल गाडी जाता शेतावर सकाळपरी. शहरात लाखोंची सुख असतील, पण गावाकडच्या ह्या सकाळची सर कुठे पाहायला मिळेल का? नमस्कार मंडळी, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे एका रम्य सकाळी मनापासून स्वागत. आज मी पुन्हा एकदा शेतावरती सकाळी सकाळी झालेली आहे आणि इथे जेव्हा निसर्गात फिरत असताना तुम्हाला हे अनेक वेळा मी इथे शेतावर आणते, वेगवेगळ्या भाजीपाल्यांची वेगवेगळ्या वनस्पतीची ओळख करून देते. तर आज आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि आल्यानंतर इथे फिरत असताना एक मनामध्ये ना संकल्पना आली. असं वाटलं की माझे मनोगत मी तुमच्यासोबत शेअर करावं. हल्ली आपण बघतो शहरीकरण वाढत चाललेलं आहे. गावागावामध्ये अनेक जुनी बावखलं होती, विहिरी होत्या, त्याचं रूपांतर भरणी टाकून तिथे बंगले बिल्डिंगसाठी उपलब्ध जागा करून दिलेली आहे. आता मी शेतावर आल्यानंतर फ्रेंड्स, माझ्या मनात असा विचार जो आला आहे आणि तो मी छोटासा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा तुम्हाला कितपर्यंत माझे मनोगत पटते असो, तरी पण मी ते मांडायचा प्रयत्न करणार आहे. इथे पाहताय ही सर्व जमीन आहे ना, आपली वडिलोपार्जित राखलेली जमीन आहे, ज्याच्यामध्ये पूर्वीचे लोक हे अशी बावखलं, ह्याला ना जुने लोक हिरा म्हणत. हिरा म्हणजे सध्याच्या भाषेमध्ये आपण त्याला विहीर असं बोलू शकतो किंवा बावखलं असं बोलू शकतो. हे वडिलोपार्जित राखलेले, सांभाळून जतन करून ठेवलेली ही बावखलं आहेत. ह्याचंच पाणी पूर्वीचे लोक आणि आताही ज्यांची इथेही शेती आहे ते शेती बागायतीसाठी, वाढीसाठी पंपाद्वारे, मशिनीद्वारे किंवा इंजिनद्वारे शेती बागायतीला पोहोचवलं जातं. पूर्वी आपल्या गावागावातही अशीच बावखले होती. काही ठिकाणी लोकांनी ती जतन करून ठेवलेली पण आहेत. परंतु आपण जेव्हा रस्त्याला जात असताना काही ठिकाणी काही बावखलांची ना अशी दुर्दशा बघायला मिळते ना, की आपल्याच लोकांना आपण काय बोलावं काही सुचत नाही. मंडळी, एवढाच मेसेज देईन की जी आपली वडिलोपार्जित जी बावखलं होती, विहिरी होत्या, हे आपल्या पुढील पिढीसाठी राखून ठेवा. आपण अनेक पैसे देऊन ना स्विमिंग पूलला जातो, क्लोरीनच्या पाण्यामध्ये अंघोळ करतो, कधी सुट्टीच्या काळामध्ये, आणि त्याची मजा लुटत असतो. परंतु हीच जर बावखलं किंवा ही विहिरी जतन करून ठेवली, वेळच्या वेळी स्वच्छता केली, तर आपल्या मुलांसाठी ना प्रत्येक गावामध्ये ना एक स्विमिंग पूल निर्माण होणार आहे. मी एक मागे दुप्पलवाडी इथला व्हिडिओ टाकलेला. त्या गावातील लोकांनी त्यांनी स्वतः खिशातलं कॉन्ट्रीब्युशन काढून लोन उचललेलं त्यांनी सांगितलेलं आपल्याला, आणि त्यांनी तो एक मोठा बावखल जतन करून ठेवलेला आहे. बावखलाला कठडा घातलेला आहे. आपण सर्रासपणे तलावांच्या काठाला कचरा, घरातला कचरा वगैरे आपण आणून टाकतो, पण आपल्याकडे नगरपालिकेने सुविधा करून दिलेल्या आहेत. कचऱ्याच्या गाड्या वेळच्या वेळी येत आहेत. आपण जर तो कचरा त्या कचरावाल्याच्या गाडीत टाकला किंवा त्यांना जर इन्फॉर्मेशन दिली, आमचं हे रॅबिट उचलून घेऊन जा, तरी पण ते येतील. आपण तेवढी तसदी घेऊ शकत नाही का हो? माझ्या बोलण्याचा राग करू नका किंवा मनावरही घेऊ नका. फक्त थोडंसं माझं जे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवते, वसईकरांसाठी खास, कारण मी वसईतून हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि जिथे कुठेही बावखलं असेल आणि कोणाला वाटत असेल की बाबा नाही हे चांगलं आहे, तर थोडंसं कार्य करायला हरकत नाही आपल्याला, किंवा आपल्या कार्यातूनच हे दाखवायला हरकत नाही. त्याही व्यतिरिक्त काही बावखलं आहेत, काही तलाव आहेत मोठमोठे, जसं आपण निर्मळचा तलाव पाहिला किंवा इतरही ठिकाणी असे मोठमोठे तलाव आहेत जे पूर्वापारपासून आहेत. त्याच्या सभोवताली किती सुंदर सुंदर वेगवेगळी झाडं आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही हेही पाऊल उचलतील की आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवाल, आपल्या बावखलांचं जतन कराल आणि पुढच्या पिढीसाठी आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये आपला स्वतःचं एक स्विमिंग पूल असेल. आमचे 3 साहेब पाण्याची मजा लुटता येते त्यांच्या स्विमिंग पूलमध्ये उतरलेले आहेत. बघा, म्हणजे थोडक्यात तर ह्यांची तिथे सोय झाली.
त्यांच्यासाठी तो नैसर्गिक एक स्विमिंग पूलच म्हणावा लागेल. आता माझा एक हिरो हरवलेला आहे. असं अचानक फिरायला मिळालं की वाटतं कुठे जाऊ आणि कुठे नको. शेतावरती ना अजून एक भाजी आज पाहायला मिळाली, जी अशी मध्ये मध्ये तणासारखीच रुजलेली असते. ती तुम्हाला दाखवते मी. ही भाजी पहा. ह्या भाजीला खापऱ्याची भाजी असं म्हटलं जातं. अरे पांडूच्या बाजूला, हे पांडू सगळं मध्ये मध्ये लुडबुड करते. हे बघा, ही भाजी ना कुठल्याही भाजीच्या मधोमध अशी अधनमधनं रुजलेली असते. खापरा म्हटला जातो किंवा शेताच्या कांड्यावर पण सहज अशी उपलब्ध असते. आपल्याला इतर भाज्यापेक्षा ह्याची कॉस्टही कमी असते. कधी कधी बाजारात ती सहज असं, आमच्याकडे तर असं फ्रीमध्ये कोणी जातं आणि कांड्यावरनं घेऊन येतो आपली भाजी. ह्या भाजीचे फायदे म्हणजे ज्यांना किडनी स्टोन वगैरे असतो त्याच्यासाठी ही भाजी खूप चांगली असते. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तुम्ही पाहताय बिना पाण्याने ही गवार बघा किती छान फुललेली आहे. ती बघा एकदम मस्त अशी गवार आलेली आहे. फक्त दवीवरती ही गवार झालेली आहे. जिथे मातीचा सुगंध आहे, मेहनतीची कहाणी आहे आणि गावाकडच्या जगण्याचा खरा आनंद आहे. लहानपणाची आठवण आली. हे आवळे, ह्याला काय लावून खाल्लं तर तुम्हाला एन्जॉय करावंसं वाटेल. मीठ आणि मसाला बालपणी. अशाच एका दुसऱ्या बावखलापाशी मी तुम्हाला घेऊन आलेले आहे. इथे शेतावर आल्यानंतर ना अनेक अशी बावखलं आहेत जी आपल्या ह्या कुटुंबियांनी राखून ठेवलेली आहेत, ज्याचा वापर अजूनही गाई गुरांना पाणी पाजण्यासाठी होतो, शेतीवाडीसाठी होतो. त्याचं जतन करून ठेवलेलं आहे. मंडळी पाहताय का तुम्ही, आपल्या शेतांतील ही हिरवीगार भाजी प्रत्येक रोप रोजच्या मेहनतीने वाढतंय. कधी उन्हात, कधी पावसात आणि कधी पाण्याच्या कमतरतेने. पण शेतकरी हार मानत नाही. इथे अजून एक बावखल आपल्याला पाहायला मिळेल. सांगितल्याप्रमाणे इथे ह्या एरियामध्ये, ह्या शेतावरती अनेक असे छोटे मोठे बावखलं पूर्वीच्या काळी जे बांधलेले आहेत आणि अजूनही राखून ठेवलेले आहेत. फ्रेंड्स, तुम्ही पाहताय का मी कुठे उभी आहे ती. अशी सहज लांबून येता पहिल्या झाडाच्या बुंध्याखाली की हे किती वर्षापूर्वीचं झाड असावं आणि नंतर वरती लक्ष गेल्यानंतर पाहताय तो काय, एका साईडला बोरीची फांदी आहे, दुसऱ्या साईडला कडुलिंबाची फांदी आहे. माझं कुतूहल जागं झालं, असं कसं असू शकते. पण नंतर थोडासा तर्कवितर्क लढवल्यानंतर थोडंसं लक्षात आलं की कदाचित हे दोन्ही पण बियाणे एका ठिकाणी पडलेत. बाजूबाजूतून सुरुवातीला ते रुजले आणि जेव्हा मोठे होत गेले एकमेकाला आपल्यामध्ये सामावून घेतलं आणि दोघं असं अगदी जोडीने वाढलेले आहेत. दोघांच्या खोडामध्ये जवळपास काहीच फरक नाही, दोन्हीही सेम दिसत आहेत. हे आहे कडुलिंबाचं झाड आणि एका ठिकाणी आहे बोरीचं झाड. म्हणजे त्यांनी जणून हा एक निर्णयच घेतला, वाढू तर जोडीनेच वाढू, कापलं जाईल तर कदाचित दोघांना एकत्रही कापलं जाऊ शकतं. तरी पण ह्यांच्याकडून आपल्याला घेण्यासारखं बरंच काही आहे. आता मे महिना मध्यांतर चालू आहे मे महिन्याचा आणि जवळपास आता ह्या आळी सुकत आलेल्या आहेत. पडवळाची आळी आहे, हे पाहताय का. आता ह्याचं हे बियाण्यासाठी त्याने हा पडवळ सुकवलेला आहे. हा पिकला आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर ह्याच्यातले जी बिया असतील ते पुढच्या वर्षी लागवडीसाठी वापरण्यात येतील. तर फ्रेंड्स, आता ऊन डोक्यावर यायला लागलं. आत्ताशी फक्त 9, 9:15 झालेले आहेत, परंतु हे ऊन आता घेवत नाही आहे. तर मी आजचा हा व्लॉग, शेतातला व्लॉग इथेच थांबवते. तुम्हाला ही माझी भटकंती कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आता आपण लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत भेटणार आहोत.